कालही सांगितलं की आम्ही जात पात पंथ याच्या पलीकडे जे लोकातून ज्या लोकांना पसंती असेल त्याला तिकीट देऊ। त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला त्याला अंडरलाइन करता येणार नाही। सर उनको आपने निष्पन्न किया क्या और उनके ऊपर क्या कार्रवाई होने वाली है? आपको जब टिकट का जब फाइनलाइज होगा तो आपको स्पष्ट दिखेगा जो लोगों ने बदमाशी की उनको टिकट नहीं मिलेगी। सर पूरे महाराष्ट्र में मुस्लिम समाज को जो है लोकसभा में भी उम्मीदवारी नहीं दी गई थी, उनकी टक्केवारी के हिसाब से भी जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी की बात होती, लेकिन हमेशा ये समाज बिल्कुल अभी हमने कहा जब भी हमारा टिकट का रेशो जो हमने बताया वो मुस्लिम हो या हिंदू हो ये इशू नहीं है। अगर कल जिस एरिया में मुस्लिम नहीं है लेकिन वहाँ मुस्लिम को लोग डिमांड कर रहे होंगे वो धर्म का होगा, क्योंकि धर्म की बात कर रहे हैं आप, तो लोगों ने डिमांड किया तो हम उसको टिकट देंगे। इसलिए हमने लोकतांत्रिक आधार पर ही टिकट बांटप का ये हमने निर्णय लिया है और हर समाज को उसमें प्रतिनिधित्व मिलेगा ऐसा मुझे लगता है। एक सरकार मायबाप ज्यांनी गुलाल उधळलं, कशासाठी गुलाल उधळलं, कशासाठी काय झालं ते तर एकदा सरकार मायबापला तर विचारा कुठल्या आधारावर गुलाल उधळलं त्यांनी। आणि ज्या पद्धतीनं ऐका ना, ज्या पद्धतीनं अर्ध मंत्रिमंडळ हाके साहेबांबरोबर आणि अर्ध मंत्रिमंडळ जरांगे साहेबांबरोबर या सरकारमध्ये 217 पाचवी बहुमत त्यांच्याजवळ आहे, त्याच्यामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे। याच फडणवीसांनी 2014 मध्ये सांगितलं होतं माझं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही तुम्हाला मराठा धनगर गोवारी या सगळ्यांना आरक्षण देऊ। 10 वर्ष सरकार आहे, तुम्ही का आरक्षण नाही दिलं याचाही प्रश्न विचारला पाहिजे ना। आमचं सरकारला मी एवढाच विश्वास देतो, आमचे नेते राहुल गांधीजींनी तो मार्ग काढलेला आहे, त्या मार्गामध्ये ज्या मागास जाती आहेत मग कुठलाही असतो मी आयडेंटिफाई आपण करता त्याप्रमाणे मी नाही करणार, त्या सगळ्या जातीला आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा संकल्प आमचा आहे। 50% मर्यादा काढून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे। पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे जनगणनेचा विरोध करताय, याचा अर्थच त्या आरक्षणाचा विरोध करताय। तुम्ही एका समाजाचं गोष्ट करवायचं ते महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो की हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला काँग्रेस पक्ष राहुल गांधीजींनी जो विचार मांडलेला आहे त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील, महाविकास आघाडीची राहील, एवढंच आपल्याला स्पष्ट करू। गुजरातचं लाचार झालेलं सरकार हे जे महाराष्ट्रात आहे त्याचा हा परिणाम आहे। एक मिनिट, त्यांच्याजवळ कोण आहे त्यांनी सांगावं, त्यांनी जाहीर करावं। नाही आता पुन्हा येईन त्याला येऊ नाही दिलं ना, मुद्दा एक आहे। थांबा, तुम्ही चांगला प्रश्न विचारला, त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण, त्यांनी तर सांगावं। आपलं झाकून ठेवावं, आपलं झाकून ठेवावं आणि दुसऱ्याचं सांगावं। आमचे शाहू महाराज आणि आमचे खासदार कोल्हापूरचे त्यांनी या योजनेचा विरोध केला। शाहू महाराजांनी त्याचा तिथं मोठं आंदोलन केलं। नांदेडमधूनही सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यात चालल्यात। त्या सगळ्या या शक्ती मार्गाला, हे शक्ती नावाचं नाव ठेवतात, जर समृद्धी मार्ग ठेवला तर समृद्धी कोणाची झाली, यांची, आणि समृद्धी यांची झाली आणि लोकांचं नुकसान झालं। तसं याचा शक्ती मार्ग, मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार आलं मी श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे। या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे, तिथे जमिनी घेतलेल्या आहेत, त्याच्यावरचं श्वेतपत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या तिजोरीला लुटलेलं आहे त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई करायची भूमिका आमची राहणार आहे। थँक्यू।